तुझं काय ठरलं, अंड खाणार आहे की नाही खाणार आहे? नाही. काय बनवतेस आता? काय अंड नाही तर दुसरं काय तू बनव तुझ्यासाठी. ब्रेकफास्ट मध्ये बनते मसाला मॅगी आणि ब्लॅक टी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. मखना पण आहे आपल्यासोबत, रोस्टेड मखना. एक आता डबल कामच झालंय पूजासाठी, कारण की आता तिला कधी नॉनव्हेज बनवायचं तर दोन छोट्या छोट्या गोष्टी वेगळ्या बनवायला पण लागतील व्हेज मध्ये. मी काय बोलतो, मीच बनवतो ना तेव्हा. बनव ना काहीतरी ऑप्शन, काहीतरी वेगवेगळं बनवायचं. मुगाची डाळ कशी बनवायची मला फक्त सांगशील? भिजत घालू? ओके. का मी काय केलं? हा पितो ना, ओरडायचं काय तर. ते माझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी नाहीये. हे फूक मारून दे. थँक्यू बेटा. कुणाला? कशाला पाहिजे भाव्याला चहा? नाही, आजपासून चहा बंद तुझ्यासाठी. हे फक्त डॅडासाठी. बीबीच नाही बेटा, हात जोडणार. खावा तुम्ही. फुल हे आहे ना, टाइमपास, कॉमेडी. आवडतो. साडी टाकायची आणि हालीम घ्यायचंय. दारू हालीम. ओके. पूजा ऍक्च्युली फ्रेंड्स थोडासा हँगओव्हर सारखं झालंय, कारण की तिला थोडं तिने गोळ्या खाल्ल्या, तर ते दोन्ही गोळ्या एकसाथ खाल्ल्यामुळे त्या गोळ्यांनी जरा झोप आल्यासारखं होतं, तर ते थोडंसं डिझी झालंय. काय आणू तुझ्यासाठी? लेमोनेड वगैरे, सोडा, पाणीपुरी. ओके. ओके. आणि दुसरं काय? 4 पेस्ट्री. मॅडम तुम्ही कपडे घालायचे राहू द्या, मी जाऊन येतो, मग तुम्हाला नेतो बाय. ठीक आहे? पॅन्ट सोड. मार्केटमध्ये पोचलो तर आहे मी खरं, पण झालं असं की पूजा त्यांच्याकडे नेहमी साड्या आणि ब्लाऊज शिवायला टाकते. त्यांचं ॲक्च्युली दुकान बदललंय, तर आपल्याला दुकानात शोधायचं आहे. तिने ज्या पद्धतीने मला ज्या रस्त्यावर सांगितलंय त्या रस्त्यावर मी दुकान शोधेल, आणि तेव्हाच मग आपल्याला कुठे साडी देता येईल पूजाची शिवायला. पूजा ते कुठे दुकान? वरती सुदर्शनच्या वरच्या लाईनीमध्ये. मी आलो इथे, असं काय दिसलं नाही कोणतं साडीचं वगैरे. तिने ते जुनं दुकान आहे तिथं. त्यांचं नाव काय दुकानाचं? ओके. इथे एक ओम करून आहे आणि संस्कृती पण. हे संस्कृती क्रिएशन्स आहे का? हा, संस्कृती. ओके ठीक आहे. त्यांना सांगायचं काय काय करायचं साडीचं? तू ते मी तिला ब्लाऊजचे गळे पाठवले. मग मला काय सांगायचं नाही ना त्यांना? ओके ठीक आहे सर. तर हे साडीचं बिल भेटलंय. साडी नव्हतं ऍक्च्युली, ब्लाऊज. हे चॉकलेटवाला 4. पूजाचा ब्लाऊज पण टाकून झालाय, पेस्ट्रीज पण घेऊन झाले. आता संध्याकाळ पण होत आली, नाश्ता करायसाठी आपण खूप दिवसांनी आलोच आहे, तर सपरी वडापाव पण घेऊन जाऊ. गरम गरम आत्ताच वडे निघालेत. यांच्या साईडला खाली पण आहे, तर ते पण घेऊन टाकू. ही जाऊ दे आपली पाणीपुरी पार्सल. ते तुला आवाज येतात आहे का? ते तुला नाही आवाज येते. खाली एक उभे फ्रेंड्स, आणि ते ना वरच्या घरामध्ये आवाज येतात, त्यांच्या घरी चावी आणि पाणी घेऊन यायला. हे रिस्पॉन्ड देते. हे काय केलंय? हे काय काय मला तो बॉक्स? अमेझॉन का साठी बर्थडे गिफ्ट. तुझा बर्थडे आहे, पण का मला विचारला? तुझ्या अमेझॉनच्या कार्ट मध्ये आहे ना एक गोष्ट होती, ती माझ्या अमेझॉन वरून मी ऑर्डर केली. तुला जी हवी होती तीच मागवली. पण कशाला? बघ ना, तू ओपन कर. मला माहितीये मला काय पाहिजे इतक्या दिवसांपासून, पण कशाला? बघ तर, तू तर देत नाहीस माझ्या बर्थडे गिफ्टला मला. हा खरं घ्यायचा फोन घ्यायचा तर चल. नाही, जा बघ जा. बेटा काय मागवलंय मम्माने काय मागवलंय? बॉक्स आणतो. पाडू नकोस हा. तो बॉक्स आण. बॉक्स आण. तर फ्रेंड्स, हे बुगूकडून आणि मम्माकडून माझ्यासाठी गिफ्ट. पण लवकर आणते का? कसं होणार? सीझर आण. सीझर आण. सीझर काय?
काय थँक्यू दोघींना पण थँक्यू. हॅपी बर्थडे. तुम्ही ते माझ्यासाठी ऑर्डर केलं ना? तुझ्या काय खरंच बोल, माझ्यासाठी तुझा काय मेकअप आहे? तू पक्का तेच ऑर्डर केलंय? टू हर्ष डॅडा फ्रॉम पूजा भाव्या बुग्गू. बेटा तू माझ्यासाठी तुम्ही गिफ्ट ऑर्डर केला? माझा गिफ्ट तर मी नको ओपन करू. मी आहे ना ओपन करायला. तुम्ही एक दिवस अगोदरच गिफ्ट. आता काय करणार, एक दिवस अगोदरच आलं. जाऊ दे, उद्याच्या दिवशी तुला युज करायला भेटेल. ये तसं पण आपण उद्या बर्थडे सेलिब्रेट करायला सकाळीच कुठेतरी बाहेर चाललोय आणि 2 दिवसाचा एक प्रॉपर एक दिवसाचा स्टे कुठेतरी. तर बघू उद्याच्या ब्लॉग मध्ये कसं आपण बर्थडे स्पेंड करतो. नको हे अबे हे काय आलंय? बुब्बूच आहे ना. आणि हे पण बुब्बू. आम्ही दे हर्ष. बाकी काय रे? हे घे हर्ष. 1 year वॉरंटी विथ DJI Action 2. खूप दिवसांपासून मी माझ्या कार्ड आणि तो मध्ये पण ठेवलाय 128 GB. आणि खूप दिवस झालं मला हे हवं हवंसं होतं. खाली तर खूप कामी आहे, खूप कामाचीच गोष्ट पूजाने ऑर्डर केली. कामाचीच आहेत पण लोक मला नावं ठेवतात. कोण ठेवतंय नाव? तर एक इन्सिडेंट झालाय, तुला पण माहिती. दुपारी थोडंसं संध्याकाळी थोडासा प्रॉब्लेम झाला संध्याकाळी. मी बाहेर होतो त्यावेळेस. तू म्हणजे जे पण होतं त्याच्यामध्ये ते सगळं ऑर्डर केलं. एवढं मला माहिती होतं, तेवढं सगळं केलं. तुला ह्याच्याबद्दल काय आयडिया? काहीच नाही आयडिया, पण मला जेवढं दिसलं तेवढं मी केलं. त्याच्या रिलेटेड जेवढ्या गोष्टी आल्या तेवढं. हेल्मेटचं माउंट पण तिने ऑर्डर केलं. अरे ते माझं आहे. 1 वर्षाची वॉरंटी सोबत आपला DJI Action 2. हे काय चालू आहे? बर्थडे गिफ्ट. ह्याच्यापेक्षा आता काय स्पेशल असू शकतं? हे ऍक्सेसरी आणि हा DJI Action 2. हे घे धर. किती पे केले त्याच्यासाठी? 16,000. 15,866 काहीतरी. ते तू असं गळ्यात घालू शकतोस. ते मला सगळं माहितीये. तुम्ही कुठून रिसर्च केला? मी टीव्ही वरती बघतच असायचो ही गोष्ट साठी. त्यातूनच मग यांनी पण ते फिगर आउट केलं असेल. मी जास्त काय फिगर आउट नाही केलं, तुझ्या ह्याच्यामध्येच होतं सगळं. ही त्याची प्रोटेक्टिव्ह केस आहे पूजा तिवारी. कॅमेरा ऍक्च्युअल मध्ये हलका आहे. बाकी फ्रेंड्स हे केस बोलतात ह्याचा हिटिंग इश्यू थोडस हे कंट्रोल मध्ये ठेवतं, त्याच्यासाठी या केस होत्या. मॅग्नेट खूप स्ट्रॉंग आहे. दाखव लाव परत लाव. ह्याला लाव. अरे वा. असं जेव्हा होतं ना तेव्हा असं थोडंसं मग एक दडपण वाटतंय यार की यार समोरच्यानी माझ्यासाठी ही गोष्ट केली. इवन थँकफुल, इवन थोडंसं हेवी. हा त्याचा हेड स्ट्रॅप आहे. ह्याच्या समोर असं कॅमेरा लावायचा. एवढंच की हा लवकर गरम पडतो. 15 ते 20 मिनिटापर्यंत त्याचं हे असं. बघू आपण टेस्ट करून बघू. हा ऍक्शन कॅमेराच आहे. गोप्रो नाही, गोप्रो तर ती कंपनी झाली. हा ऍक्शन कॅमेरा. तो पण ऍक्शन कॅमेरा, हा पण ऍक्शन कॅमेरा. चालू केला. बटन होतं, मी ते प्लेस झालं. हा मग तेच चालूच तर झालं. करू का हे? हा काढ. आता शिरजेला चालू केलंय तर पहिला चालू केलं बघा हिटअप पण झालं लगेच. थोडासा झालाय, एवढा नाही. आता बघा क्वालिटी. बाकी आपण हे इंडोर आहे. इंडोर मध्ये पण चांगली क्वालिटी दिसते. मॅग्नेट प्रोटेक्टिव्ह केस इन्स्टॉल. ही आपण आणलेली मगाशी पाणीपुरी. आता पूजा बनवते पाणीपुरी आणि आपण आता खाऊ. अँड फ्रेंड्स गेस व्हॉट, हे कशाने शूट होत आहे पूजा? DJI Action. त्यानेच शूट होत आहे.
त्याची क्वालिटी पण समजेल. मी 2.7 वरती ठेवलंय 30 FPS वरती. नाही बेटा, मी पकडला हातात. मी पकडला आहे हातात. मी तुला शूट करतोय. बघूच्या म्हणणं या कॅमेरा मी इथे ठेवू. मला पूजा पाणीपुरी भरवताना शूट केलं, तसंच भाव्याला पण भरवताना शूट करू. ठेवलं जा. तू कशी दिसणार बेटा जर तिथं तोंड गेलं तर? हा भरवलं. ओके बस खुश. तर फ्रेंड्स असं काय आहे, आता तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी दिसते, साऊंड क्वालिटी पण त्याच्यासोबतच रेकॉर्ड होतीये. गळ्यामध्ये हे जे मी घातलंय नेकबँड त्यालाच हे कनेक्टेड आहे. ह्याला इथं मॅग्नेट आहे, मॅग्नेटिक स्ट्रॅप आहे. हात माझे दोन्ही पण फ्री राहणार आहेत. काय मला POV दाखवायचं नेक्स्ट टाइम पासून कुठे बाहेर गेलो कधीही तर मग हे ऍक्च्युअल मध्ये हे उन्हामध्ये जास्त बेटर काम करेल. ह्याच्यासोबतच हे मगाशी जसं दाखवलेलं हे ह्याचं पॉवर मॉड्यूल, आणि मी रॉक स्टडी मोड वरती ठेवलंय. म्हणजे किती पण हल्लं डुललं तरी ते म्हणजे धडपड वगैरे काही असेल पळत विळत आलो तरी पण, फॉर एक्झाम्पल जर दाखवलं, जरी मी असं पळत विळत आलो तरी हे जास्त इमेज हलवणार नाही आपली. ह्याच्यासोबतच कॅमेरासोबतच ॲक्शन प्रोचं आपलं हे किट आलंय, जे मी आपल्या हेल्मेटला पुढं चिपकवणार आणि त्याला मग कॅमेरा लावणार. पण बघू, मोटो ब्लॉगिंगचं सध्या तरी अजून काय हे नाही. दुसऱ्या पण आपल्या चॅनलसाठी हा कॅमेरा कामी येईल. पूजाने अजून हे पण मागवलं होतं. त्याच्यासोबत मी जे पण माझ्या कार्टमध्ये ॲमेझॉनच्या ठेवलेलं, भाईने आपल्या तेच त्याच्या ॲमेझॉनच्या अकाउंटमधून ऑर्डर केलं आहे आणि तिन्ही गोष्टी तशाच आल्यात. तर माझा हा प्लॅन एखाद महिन्यानी होता, पण गरज तर होती मला ह्याची ॲक्च्युली दुसऱ्या पण आपल्या चॅनलसाठी. कारण की आपण बाहेर कुठे पण जातो तेव्हा होतं काय, आपल्या एकाच फोनने असं हॉरिझॉन्टल पण व्हिडिओ काढतो आणि व्हर्टिकल पण काढायचा प्रयत्न करतो. मग ते थोडं होऊन जाते कधी मॅशअप, कधी इम्पॉर्टंट पॉईंट सुटून जातो आपल्याला जो रेकॉर्ड करायचा असतो तो. तर ह्यानी बऱ्यापैकी मला हेल्प होईल. डिव्हाइस ओव्हर हिटेड, रेकॉर्डिंग स्टॉप्ड, करंटली ऑटो स्टॉप, रेकॉर्डिंग टेम्परेचर सेट टू स्टँडर्ड. ओके, आता हे ॲक्च्युअलमध्ये खूप गरम पडलंय रेकॉर्ड करता. आपण ह्याला बंद करून टाकलं. बघू, लेट्स मेक बेस्ट यूज ऑफ इट. ही कामाचीच गोष्ट आहे माझ्या. ती आवड किंवा लक्झरी आयटम नाही येतो माझ्यासाठी. अजून थोडं आपल्या कामामध्ये हेल्प आउट होईल. बाकी तरी तयारी का उद्याच निघता नाही? म्हणजे उद्या सकाळी करायची का आता रात्री करायची? तयारी काय करायची? त्याच्यात फक्त 2 कपडेच टाकायचे, बाकी काय तयारी नाही करायची. पूजा बनवते गाजरचा हलवा. ऑफकोर्स ते बर्थडे साठीच आहे, राईट? देऊ का तुला? मला एकट्याला नको, बुगूला उठू दे. जाऊ दे, झोपू दे. आता काय रात्री झोपणार नाही. मग दोघं पण खाऊया. मी एकटा काय करू खाऊन? मी बनवते ना. तू जास्त टाइम न घालवता स्वतःहूनच चिपकून जाते ते. काहीच करायची गरज नाही. कॅमेराच्या साईडनी पण आणि स्क्रीनच्या साईडनी पण प्रोटेक्टिव्ह लेन्स आपण बसवून घेतली आणि क्विकली झाले ते. बाय द वे, सगळ्यांनाच कॉंग्रॅच्युलेशन फ्रेंड्स. आज इंडिया पाकिस्तानची मॅच होती. इंडिया हॅड वॉन इट बाय 6 विकेट्स. सो लेट्स स्टार्ट विथ द डिनर. हॅपी बर्थडे थँक्यू पूजू. तू ऑलरेडी हे झालंय 4 भागात आहे. काय कापू? ऑलरेडी कापलं. काय योगा चालू आहे? हा, मला असं क्रॉस. अच्छा, एक क्रॉस काप. ओके, हॅपी बर्थडे टू, हॅपी बर्थडे डिअर हर्ष. तू बोल डाडा. अरे केक खाण्याची इकडे पहिल्या चकावर पण असंच करायचं. शाबाश. ये मम्माला बोला. मम्माला पहिल्या मम्माला बोला. व्हेरी गुड, शाबाश. आता काय हॅपी भाव्या पण कापणार आहे. बर्थडे. बर्थडे डिअर भाव्या. का तू बर येस, तर दॅट्स इट फ्रेंड्स. असा होता आजचा ब्लॉग. अरे काय प्लेट कापायचे का बर्थडेला? होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज ब्लॉग. आणि इम्पॉर्टंट गिफ्ट मला भेटलं पूजाकडून, जे एक्सपेक्टेड होतं काही वेळानंतर, बट शी बॉट इट फॉर मी अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. म्हणून मी उचलून ठेवत. बस झालं. जास्त नको बोल रात्रीच्या. थोड्याफार गोष्टी शोधल्या मी आणि नंतरला जाऊन ती एक प्लेस डिसाईड केली. तर येस, तर लेट्स मीट टुमॉरो फ्रेंड्स. इतका वेळ दिला आजचा आपल्या ब्लॉग साठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन ब्लॉग मध्ये.
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. ओ फ्रेंड्स ना घ्या तुम्ही केक घ्या. जाऊन दे अकराला बोल. बुवा येला पाठीवर सांग मग तू दिसतो. बुवा येला. माहितीये बाव्याचा बर्थडे. बाब्याचा बर्थडे. चल सकाळी उठायचं लवकर. सकाळी आपल्याला लवकर निघायचंय. आई थँक्यू बाला. थँक्यू. अरे बाव्याचा फोन. अरे तर झुरळ हा बाहेरून येतात आतमध्ये. थँक्यू सो मच इन ऍडव्हान्स जर तुम्ही विश कराल तर. थँक्स अ लॉट. हळू.